नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या भेटीला मी पुन्हा एकदा आलेली आहे बुद्धिमत्ता हा विषय घेऊन. गेल्या वेळेला बुद्धिमत्ता विषय घेताना सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की अभ्यास करत असालच आणि गेल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं दिनदर्शिका हा टॉपिक आपण शिकत होतो आणि त्या दिनदर्शिका टॉपिकमध्ये प्रत्येक वर्षाचं कॅल्क्युलेशन कसं घालायचं ते आपण शिकलो होतो. आज आपण शिकणार आहोत ते दिनदर्शिका ह्या घटकामधील प्रत्येक महिन्याचं कॅल्क्युलेशन आपण कसं शिकणार. म्हणजे जर समजा गेल्या वेळेला जो आपण शिकलो होतो ते कसं होतं की जर 2001ची सुरुवात सोमवारने झाली तर 2005 या सालची सुरुवात कोणत्या वाराने होईल. आता याचा अर्थ काय होतो, सुरुवात म्हणजे वार सोमवार आणि सुरुवात म्हणजे वार सोमवार आणि तारीख 1 जानेवारी म्हणजे 2001ला 1 जानेवारीला सोमवार होता तर 2005ला 1 जानेवारीला कोणता वार असेल. मग ते सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की अगदी हाताच्या बोटावरती तुम्ही काय करायचं आहे की गणित सोडवायचं आहे. 2001 ते 2005 4 वर्षांचा फरक, येणारं लीप वर्ष किती आहे, 1 लीप वर्ष आहे. म्हणजे जर 2001ची सुरुवात जर सोमवारने झाली असेल तर 2005 सालची सुरुवात ही 5 दिवस पुढे म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या वाराने होईल. आता हे जे आपण शिकलो होतो की प्रत्येक वर्षाचं आणि त्याचं तुम्ही अगदी सरावसुद्धा केला असेल, प्रॅक्टिससुद्धा केली असेल. आता त्याचा पुढचा जो प्रकार आहे तो आपण त्याच पद्धतीने शिकणार. म्हणजे जर तुम्हाला समजा दिनदर्शिकामध्ये वर्षाचं कॅल्क्युलेशन अगदी इझिली जमतं आहे, वर्षाचं कॅल्क्युलेशन म्हणजे ह्या वर्षी हा वार, पुढच्या वर्षी तर तो वार, मग हे जर तुम्हाला काढायला अगदी सहजपणे येत असेल तर तुम्ही अगदी महिन्याचं कॅल्क्युलेशनसुद्धा अगदी सहजपणे करू शकता. मला याचं आपण एक उदाहरण बघूया. उदाहरण बघा असं आहे, जर 5 जानेवारीला सोमवार असेल तर त्याच वर्षी 5 जूनला कोणता वार असेल. प्रश्न काय आहे लक्षात घ्या. प्रश्न असा आहे की 5 जानेवारीला जर सोमवार असेल तर त्याच वर्षी 5 जूनला कोणता वार असेल. आता तेच वर्ष म्हणजे साधारणपणे पाहिजे तर तुम्ही असं गृहीत धरू शकता, 2001 वर्ष असं गृहीत धरा आणि 2001च्या 5 जूनला कोणता वार असणार आहे ते आपण काढणार आहोत. ज्या पद्धतीने वर्षाचं सोडवताना आपण काय करत होतो, 1 दिवस पुढे जात होतो आणि जर लीप वर्ष असेल तर आपण 2 दिवस पुढे जात होतो. म्हणजे कशासाठी, 365ला जर 7ने भाग लावला तर बाकी किती शिल्लक राहत होती, 1 बाकी शिल्लक राहत होती. म्हणून आपण प्रत्येक वर्षासाठी किती दिवस पुढे जात होतो, 1 दिवस पुढे जात होतो. आता जर लीप वर्षाला 366 दिवस येतात, 366 दिवसांना जर 7ने भाग लावला तर बाकी किती शिल्लक राहते, 2 बाकी शिल्लक राहते. म्हणून जर मध्ये लीप वर्ष आलं तर आपण किती दिवस पुढे जातो, 2 दिवस पुढे जातो. आता सेम जो तो पॅटर्न आहे तोच पॅटर्न आपण कुठे वापरणार आहोत, महिन्याच्या कॅल्क्युलेशनसाठी वापरणार आहोत. पण कोणत्या पद्धतीने बघा. आता इथे महिना कोणता दिलाय, जानेवारी दिलाय आणि इथे महिना कोणता दिलाय, जून महिना दिलाय. म्हणजे बघा आता इथं आपल्याकडे आहे जानेवारीला वार आहे सोमवार. मी तुम्हाला 2 पद्धतीने दाखवणार आहे. एक म्हणजे ही जी आपण जे गणित सोडवतो आहे ते एकदा फळ्यावर मांडून दाखवणार आणि नंतर मग हाती कसं सोडवायचं आणि अगदी शॉर्टकट कसं सोडवायचं ते एका पद्धतीने दाखवणार. म्हणून पहिल्यांदा हे समजून घ्या. आता इथे त्यांनी सांगितले की 5 जानेवारीला सोमवार आहे तर आपण ह्याच्यावरून कुठला वार काढणार सांगा, 5 फेब्रुवारी काढणार. त्यानंतर 5 मार्चचा वार भेटेल आपल्याला. त्यानंतर 5 एप्रिल, नंतर 5 मे आणि शेवटी भेटणार आहे तो आपल्याला 5 जून. आता हे काढायचं कसं बघा. 5 जानेवारी ते 5 फेब्रुवारी किती दिवस येत आहेत ह्यांच्यामध्ये, तर 31 दिवस येत आहेत. आता का 31 दिवस येतात बघा. जानेवारी महिन्यामध्ये एकूण दिवस किती आहेत, 31 दिवस. 31 दिवसांचा महिना आहे हा. 5 जानेवारी हा किती दिवसांचा महिना आहे, 31 दिवसांचा महिना आहे. मग आता जर समजा 31ला आपण 7ने भाग लावतोय, 31ला जर 7ने भाग लावतोय तर आपली बाकी किती शिल्लक राहते, बाकी 3 शिल्लक राहते. बघा हां, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण जानेवारीचे किती दिवस पकडणार,
3 दिवस पकडणार. म्हणजे आता 5 जानेवारीला सोमवार आहे आणि आपल्याला 5 फेब्रुवारीचा वार काढायचा आहे. तर आपण कसं काढणार आहोत सांगा? 3 दिवस पुढे, सोमवारपासून 3 दिवस पुढे. का 3 दिवस पुढे? जानेवारी महिन्याचे दिवस येत आहेत 31. 31ला जर आपण 7ने भाग लावतोय तर बाकी किती राहते? 3 बाकी राहते. आणि मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे दिनदर्शिकेमध्ये सगळ्यात कशाला महत्त्व असतं? बाकीला महत्त्व असतं. म्हणजे जे बाकी राहते त्या बाकीवरून आपण काय करायचं? तेवढे दिवस काय जायचं? पुढे जायचं. म्हणजे बघा इथे 3 दिवस येत आहेत म्हणून इथे जो वार येणार ना तो 3 दिवस पुढचा वार येणार. मंगळवार, बुधवार, गुरुवार. म्हणजे 5 फेब्रुवारीला वार कोणता असणार आहे? गुरुवार असणार आहे. सेम अगदी तसंच 5 फेब्रुवारी ते 5 मार्च किती दिवसांचा फरक येतो आहे? 28 दिवसांचा फरक. आता हे 28 दिवस म्हणजे कसे सांगा? फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस येत आहेत. फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस. 28ला 7ने भाग लावलाय, बाकी किती शिल्लक राहते? बाकी 0 शिल्लक राहते आहे. म्हणून बाकी 0 शिल्लक राहत असल्यामुळे इथे गुरुवार आहे, मग इथे पण कोणता वार येणार आहे? तोच वार येणार आहे. सेम तसंच बघा, लक्षात घ्या. इथे सोमवार होता, इथे आपण गुरुवारवर गेलो. इथे गुरुवारवरून परत इथे कुठला वार आलो? गुरुवारवरती आलो आहे. का गुरुवारवरती आलो आहे? फेब्रुवारी महिन्याचे दिवस असतात 28. 28ला 7ने भाग लावला, बाकी 0 राहते म्हणून वार येणार आहे गुरुवार. सेम तसंच 5 मार्च ते 5 एप्रिल किती दिवस येत आहेत? 31 दिवस. कारण मार्च महिन्याचे दिवस किती आहेत? 31 दिवस आहेत. 31 दिवस म्हणजे 3 का लिहिले सांगा? मार्च महिन्याचे दिवस 31. 31ला 7ने भाग लावला, बाकी किती शिल्लक राहते? 3 बाकी शिल्लक राहते. म्हणून इथे वार कोणता येणार? 3 दिवस पुढे. शुक्रवार, शनिवार, रविवार. आता सेम तसंच 5 एप्रिल ते 5 मे. आता 5 एप्रिल ते 5 मे कसं करणार आपण सांगा? एप्रिल महिन्याचे दिवस किती येत आहेत? 30 दिवस येत आहेत. एप्रिल महिन्याचे 30 दिवस, बाकी शिल्लक राहते 2. 30ला 7ने भाग लावला आहे, 7 चौक 28, बाकी राहते 2. म्हणून आपण किती दिवस पुढे जाणार? 2 दिवस पुढे जाणार. म्हणून 2 दिवस पुढे सोमवार, मंगळवार. म्हणून इथे वार कोणता येईल? मंगळवार येणार. आणि आता आपण शेवटी कशाकडे येतोय? आपल्या फायनल उत्तराकडे आपण येतोय. मे ते जून. मे ते जूनमध्ये बघा किती दिवसांचा फरक येतोय? 31 दिवसांचा फरक येतोय. कारण का? मे महिन्याचे 31 दिवस आहेत. 31ला 7ने भाग लावतोय, बाकी किती शिल्लक राहते? 3 बाकी शिल्लक राहते. मग हे 3 दिवस आपण काय करणार आहोत सांगा? पुढे जाणार आहोत. म्हणजे मंगळवारपासून 3 दिवस पुढे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आणि हे आपलं काय असणार आहे सांगा? फायनल उत्तर असणार आहे. म्हणजे आपण काय केलं? प्रश्न काय होता आपला? 5 जानेवारी 2001 रोजी सोमवार असेल तर त्याच वर्षी 5 जूनला कोणता वार असेल? आणि त्या गणिताची आपण अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. कशासाठी? की तुम्हाला एवढं समजावं म्हणून केली आहे. पण आता बघा एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या. गणित मी पूर्णपणे लिहिलं आहे, महिने लिहिले आहेत, ते समजून घ्या तुम्ही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. बरोबर. आणि त्यांचे इथे काय लिहिले आहेत? हे दिवस लिहिले आहेत. जानेवारीचे 31 दिवस, फेब्रुवारीचे 28 दिवस, मार्चचे 31 दिवस, एप्रिलचे 30 दिवस आणि मेचे 31 दिवस. आणि आता हे इथे काय लिहिलं आहे सांगा? 3 0 3 2 3. हे काय लिहिलं आहे आपण? या महिन्यांना भागून जी बाकी राहते ती बाकी लिहिली आहे. आणि आपल्या लक्षात काय राहिलं पाहिजे? हेच कायमस्वरूपी आपल्या काय राहिलं पाहिजे? लक्षात राहिलं पाहिजे. कारण गणित आपल्याला किती मिनिटामध्ये सोडवायचं आहे? मिनिटामध्ये सुद्धा नाही, अर्धा मिनिटामध्ये म्हणजे 36 सेकंदामध्ये आपल्याला गणित सोडवून झालं पाहिजे. तर आपला सगळा पेपर कवर होतो. आणि अशासारख्या गणितांमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ जातो. म्हणून काय केलं पाहिजे सांगा? हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे शॉर्टमध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे तुम्हाला कधी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. म्हणजे बघा तोंडी सांगता आलं पाहिजे. जानेवारीचे किती दिवस पकडायचे? 3 दिवस पकडायचे. का 3 दिवस पकडायचे? कारण जर 31 दिवसाला 7ने भाग लावतोय तर बाकी किती शिल्लक राहते? 3 दिवस. म्हणून जानेवारी 3 दिवस, फेब्रुवारी 0 दिवस. आता इथे पण महत्त्वाचं आहे बघा, फेब्रुवारी 0 दिवस. जर लीप वर्ष चालू असेल
म्हणजे आता इथे जर 2001च्या ऐवजी 2004 जर दिला असता तर फेब्रुवारीचा आपल्याला किती दिवस पकडायला लागला असता? 1 दिवस पकडायला लागला असता. कारण का लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसांचा येतोय? 29 दिवसांचा येतोय. 29ला जर 7ने भाग लावला तर बाकी किती शिल्लक राहते? 1 शिल्लक राहते. मार्च महिन्याचे किती दिवस येणार? 3 दिवस. एप्रिल महिन्याचे किती दिवस येणार? 2 दिवस. मे महिन्याचे किती येणार? 3 दिवस. जून महिन्याचे किती येणार? 2 दिवस. जुलैचे 3, ऑगस्टचे 3, सप्टेंबर 2, ऑक्टोबर 3, नोव्हेंबर 2 आणि डिसेंबर 3. असं सेम हे जे गणित, हे जे शॉर्टमध्ये हे जे दिलेलं आहे हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आता हे कसं काढायचं हे मी तुम्हाला विस्तृतपणे सांगितलं, बरोबर. म्हणजे जर समजा तुम्हाला हेच जर गणित दिलं असतं ना तर हे गणित आपण 1 मिनिटाच्या आधी सोडवलं असतं. कसं सोडवलं असतं सांगा? की हे मांडणी केली आहे 3 0 3 2 3. आता ह्याच्यामध्ये पण बघा, हां इथे अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची बघा, आपण इथे जानेवारी ते जूनपर्यंतचे महिने लिहिलेत, पण इथल्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण मेपर्यंतचंच कॅल्क्युलेशन पकडलं. म्हणजे शेवटचा महिना, कुठला महिना शेवटचा? हा जून हा शेवटचा महिना आहे, जो आपण याच्यामध्ये या कॅल्क्युलेशनमध्ये काय केलेला नाही आहे, ग्राह्य धरलेला नाही आहे. म्हणून आपण इथे काय करायचं, जूनच्या आधीपर्यंतचा जो महिना आहे की नाही तोपर्यंतचे काय करायचे, त्यांची बाकी काढायची, बाकी लिहायची आणि त्यांची सरळ सरळ टोटल मारायची. म्हणजे हे आपण अर्ध्या सेकंदमध्ये कसं सोडवू शकतो बघा. ह्याची बेरीज करायची. 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11ला यांची टोटल येते किती? 11. 11ला परत आपण कितीने भाग लावायचा? 7ने भाग लावायचा. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा, दिनदर्शिकेमध्ये जेवढे जेवढे दिवस येतील किंवा किती पण दिवस देऊ दे त्याला 7ने भाग लावायचा. याचं रिझन काय की प्रत्येक आठवडा हा किती दिवसांचा असतो? 7 दिवसांचा असतो. आणि प्रत्येक वार हा किती दिवसांनी रिपीट होतोय? तर 7 दिवसांनी रिपीट होतोय. म्हणून प्रत्येक वेळेला 7नेच भाग लावायचा. म्हणून 11ला आपण 7ने भाग लावला, 7 एके 7, बाकी राहते 4. मग ह्या 4ला महत्त्व आहे. म्हणजे सोमवारपासून आपण किती दिवस पुढे जाणार? 4 दिवस पुढे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. वार कोणता आला? शुक्रवार. अगदी अर्ध्या मिनिटामध्ये आपण हे गणित सोडवलेलं आहे. पुन्हा एकदा जर पाहिजे तर तुम्ही बघू शकता. आपण अजून एक गणित घेऊन सोडवून बघूया. बघा 12 फेब्रुवारीला जर बुधवार असेल तर त्याच वर्षी 13 ऑगस्टला कोणता वार असेल? असं आपण काय घेतलं? प्रश्न घेतले. प्रश्न काय बघा, 12 फेब्रुवारीला बुधवार असेल तर त्याच वर्षी 13 ऑगस्टला कोणता वार असेल? आता इथे बघा, आता इथं मी गणित तुम्हाला मगासारखं मांडणार नाही आहे. इथे मी डायरेक्ट शॉर्टमध्ये मांडणार. शॉर्टमध्ये आता मांडायचं तर कसं मांडायचं बघा. हां जसं सांगितलं होतं की ज्यांचे जे प्रत्येक महिन्याच्या दिवसांच्या ज्या बाकी आहेत की नाही त्या बाकी लिहायच्या, बाकी काही लिहायचं नाही याच्यामध्ये. म्हणजे बघा 12 फेब्रुवारीपासून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला इथे मिळणार, तो काय मिळणार आहे सांगा? 12 ऑगस्ट मिळणार. 13 ऑगस्ट नाही मिळणार. तारीख सेम, त्या तारखेचा वार मिळणार आपल्याला. मग आपण आता कसं लिहिणार बघा, फेब्रुवारी 0, मार्च 3, एप्रिल 2, मे 3, जून 2, जुलै 3. ऑगस्ट महिना आपण लिहिणार नाही, कारण काय सांगा, तो शेवटचा महिना. हा महिना आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. म्हणून हा महिना आपण लिहिणार नाही. म्हणून आता इथं बघा 12 फेब्रुवारीवरून आपल्याला मिळणार काय आहे? 12 ऑगस्ट मिळणार आहे. म्हणून मी हे इथे काय लिहिलं? 0 3 2 3 2 3. परीक्षेच्या वेळेला हे सुद्धा लिहायची गरज नाही आहे, कारण आपल्या डोक्यामध्ये असतं की मी फेब्रुवारी लिहिते, मार्च लिहिते, एप्रिल लिहिते, मे लिहिते. त्याच्यामुळे परीक्षेच्या वेळेला हे लिहायचं नाही. फक्त लिहिताना कॅल्क्युलेशनसाठी रफ पेजवर फक्त एवढं लिहायचं. मग आता बघा ह्यांची सरळ सरळ काय करायची सांगा? बेरीज करायची. 3 9, 9 आणि 4 13. 13ला पुन्हा काय करायचं? 7ने भाग लावायचा. 7 एके 7, बाकी शिल्लक राहतीये 6. 6ला महत्त्व आहे म्हणून इथं काय करायचं? बुधवारच्या पुढे आपण किती दिवस जाणार आहोत?
6 दिवस जाणार, म्हणून बुधवारच्या पुढचा 6वा दिवस येतो तो म्हणजे काय सांगा, मंगळवार. म्हणून 12 ऑगस्टला वार कोणता आहे, मंगळवार. म्हणून 13 ऑगस्टला वार कोणता येणार सांगा, बुधवार येणार. अगदी सोपं आहे. ही ट्रिक्स फक्त लक्षात ठेवा. हे एवढं तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहिलं पाहिजे. कशासाठी, महिन्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी. बघा आता हे जे गणित आपण सोडवलं की नाही ते कसं होतं सांगा, की आपल्याला उदाहरण दिलं होतं आणि आपण काय करत होतो, पुढे जात होतो. सेम असंच गणित आपल्याला आता काय करायचं आहे, उलटं सोडवायचं आहे. उलटं सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर बघा गणित आहे असं. 15 सप्टेंबरला गुरुवार होता. बघा हां, 15 सप्टेंबरला गुरुवार होता, तर त्याच महिन्यात 15 मार्चला कोणता वार असेल. त्याच वर्षी म्हटलं आहे हां. म्हणजे जर समजा हे आपण 2002 साल घेतलं तर हे पण साल कोणतंच आहे, 2002 हे साल आहे. म्हणून त्याच वर्षी असं म्हटलं आहे. म्हणून 15 सप्टेंबरला जर गुरुवार होता तर त्याच वर्षी 15 मार्चला कोणता वार असेल. बघा असे आपण सोडवलं होतं, ते काय सोडवलं होतं, महिना आधीचा दिला होता आपल्याला आणि आपल्याला नंतरचा महिन्याचं उत्तर काढायचं होतं. म्हणून आता इथे आपल्याला काय करायचं, शेवटचे म्हणजे पुढचा महिना दिला आहे, आपल्याला जायचं आहे मागे. गणित आहे तसं मांडायचं. म्हणजे मगाशी जसं आपण सोडवलं की नाही, सरळ गणित सोडवलं ना, सेम गणित सरळ सोडवायचं. तर सरळ सोडवायचं म्हणजे काय करायचं बघा, आपल्याला इथे ना महिने माहिती आहेत, मार्च ते सप्टेंबर. मग आधी पहिल्यांदा काय करायचं, जसं आपण महिन्याचं कॅल्क्युलेशन घालतो तसं पद्धतीने करून घ्यायचं. म्हणजे बघा मार्चचे 3 दिवस, एप्रिलचे 2 दिवस, मेचे 3 दिवस, जून 2, जुलै 3 दिवस आणि ऑगस्ट 3 दिवस. सप्टेंबर महिना लिहायचा नाही कारण तो शेवटचा आहे. कारण आता इथे बघा, कारण कसं असतं की गणित ज्या वेळेला आपण सोडवतो त्यावेळेला ते अगदी म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सरळ गणित दिलं जातं ना त्यावेळेला ते सरळ गणित सोडवणं खूप सोपं असतं. पण ज्या वेळेला तेच गणित आपल्याला या पद्धतीने म्हणजे उलटं देतात त्यावेळेला आपण विचार करतो की अरे कॅल्क्युलेशन कसं घालायचं. मग त्याच्या वेळेला असं काही करायची गरज नाही. जसं आपण मगाशच्या गणिताला जसं सरळ कॅल्क्युलेशन घातलं होतं सेम त्या पद्धतीने सरळ कॅल्क्युलेशन इथे घालायचं. आता इथे बघा सरळ लिहिलेला आहे, फक्त शेवटचा महिना कोणता होता, सप्टेंबर हा शेवटचा महिना होता. जो काय केलं नाही मी लिहिला नाही आणि लिहायचंच नाही. मग आता इथे काय करायचं, सरळ यांची बेरीज करायची. 12 आणि 4 16. 16ला 7ने भाग लावला. 16ला जर आपण 7ने भाग लावतोय तर बाकी आपली किती शिल्लक राहते, 2 बाकी शिल्लक राहते. मग आता इथे बघा, इथे आपण करताना काय करणार आहोत, 15 सप्टेंबरला गुरुवार तर 15 मार्चला कोणता वार. फक्त मगाशच्या गणितमध्ये आपण काय करत होतो, पुढे जात होतो कारण आपल्याला महिना पुढचा विचारला होता. इथे आपल्याला महिना काय विचारलाय सांगा, मागचा विचारलाय. म्हणून आपण काय करणार सांगा, मागे जाणार. म्हणजे किती दिवस मागे जाणार आपण, 2 दिवस मागे जाणार. हे जे महिन्याचं कॅल्क्युलेशन आपण आहे तसं लिहिलं आहे, बेरीज त्यांची 16 आली आहे आणि इथं काय केलं आहे, बाकी 16ला 7ने भाग लावला, बाकी किती शिल्लक राहिली, 2 बाकी शिल्लक राहिली. त्या 2 ह्या बाकीला महत्त्व आहे. म्हणून फक्त इथे काय करायचं, गणित उलटं लिहिलं आहे म्हणून आपण उलटं जाणार. म्हणून गुरुवारच्या मागे किती दिवस जाणार, 2 दिवस. गुरुवारच्या मागे 2 दिवस बुधवार आणि मंगळवार. म्हणून बघा जर इथे 15 सप्टेंबरला जर गुरुवार असेल तर 15 मार्चला कोणता वार असणार आहे, मंगळवार असणार आहे. सेम असंच अजून एक आपण गणित सोडवून बघूया. गणित बघा, 18 नोव्हेंबरला रविवार आहे तर त्याच वर्षी 10 फेब्रुवारीला कोणता वार असेल.
18 नोव्हेंबरला जर रविवार आहे तर 10 फेब्रुवारीला कोणता वार असेल. आता इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या, इथे किती दिले आहे, 18 नोव्हेंबर दिले आहे. म्हणजे आपल्याला त्या कॅल्क्युलेशनने भेटताना कोणता भेटणार आहे, 18 फेब्रुवारी भेटणार आहे. आणि 18 फेब्रुवारीवरून आपल्याला इकडे जायचं आहे. म्हणजे बघा 18 नोव्हेंबरवरून आपण 18 फेब्रुवारी काढणार आणि 18 फेब्रुवारीवरून आपण काय काढणार, 10 फेब्रुवारी काढणार. सेम आहे तसं कॅल्क्युलेशन मांडायचं, सरळ कॅल्क्युलेशन मांडायचं. म्हणजे बघा कुठला पहिला महिना आहे, फेब्रुवारी लीप वर्षच गृहीत धरायचं. फेब्रुवारी 0, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 3, सप्टेंबर 2 आणि ऑक्टोबर 3. शेवटचा महिना कोणता आहे, नोव्हेंबर आहे. नोव्हेंबर आपण काय करणार नाही, गृहीत धरणार नाही, कारण तो शेवटचा महिना आहे म्हणून गृहीत धरणार नाही. मग सेम आहे तसं सरळ कॅल्क्युलेशन लिहिलं आहे आपण. आता ह्यांची काय करणार आहोत, आपण बेरीज करणार आहोत. बघा 15, 17, 19, 2, 21 आणि यांची सगळ्यांची बेरीज किती येते, 21 ही बेरीज येते. बघा 19 आणि 2, 21 याची सगळ्यांची बेरीज किती येते, 21 येते. 21ला आपण कितीने भाग लावणार, 7ने भाग लावणार. 7ने भाग लावल्यावर बाकी किती शिल्लक राहिली, 0 बाकी शिल्लक राहिली. याचा अर्थ काय होतोय, बाकी 0 आहे, याचा अर्थ तोच वार येणार. म्हणजे इथे बघा जर 18 नोव्हेंबरला रविवार होता तर 18 फेब्रुवारीला वार कोणता येणार आहे, रविवारच येणार. मग आता ह्या 18 फेब्रुवारीवरून आपण कुठे जाणार, 10 फेब्रुवारीला जाणार. तर आपल्याला प्रश्न काय होता, आपला प्रश्न हा होता, जर 18 नोव्हेंबरला रविवार आहे तर त्याच वर्षी 10 फेब्रुवारीला कोणता वार असेल, हा आपला प्रश्न आहे. मग आता इथे आपण काय काढलं, 18 फेब्रुवारीला रविवार आहे तर 10 फेब्रुवारीला कोणता वार येणार सांगा, 8 दिवस मागे. 8 दिवस मागे म्हणजे परत 10 आणि 18 मधला फरक 8 दिवसांचा. 8ला परत पाहिजे तर 7ने भाग लावा. बाकी किती शिल्लक राहते, 1 बाकी शिल्लक राहते. 1 बाकी शिल्लक राहते म्हणून रविवारच्या मागचा 1 दिवस, पुढचा 1 दिवस घ्यायचा नाही. मागचा 1 दिवस, गोष्ट लक्षात द्यायची, आपण पुढे जातोय की मागे जातोय हे बघायचं, अगदी व्यवस्थितपणे बघायचं. 18च्या आधी 10 तारीख येते म्हणून आपण काय करणार आहोत, मागे जाणार आहोत. आणि तो किती दिवस, 1 दिवस मागे जाणार आहोत. म्हणून वार कोणता येणार आहे सांगा, शनिवार येणार आहे. म्हणजे जो आपला प्रश्न होता की 18 नोव्हेंबरला जर रविवार असेल तर त्याच वर्षी 10 फेब्रुवारीला कोणता वार असेल, तर कोणता वार येणार आहे, अगदी शनिवार येणार आहे. आता हे झालं अगदी सोपं आणि या पद्धतीने तुम्ही सगळी गणितं सोडवायची आहेत. हे दिनदर्शिकेमधलं सगळ्यात जे आहे की नाही ते बेसिक आहे. म्हणजे जे तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की वर्षाचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि आता जे तुम्हाला दाखवलं ते महिन्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे बेसिक आहे. या बेसिकवरून तुम्हाला सगळी वेगवेगळी गणितं विचारली जातात आणि ती सगळी वेगवेगळी उदाहरणे तुम्ही ह्याच्यामध्ये बसवायची आणि सोडवायची आहेत. आणि जर काही नाही समजलं तर आपल्या शंका ज्या तुम्ही ग्रुपला जॉईन आहात त्या ग्रुपला तुम्ही विचारायच्या आहेत. आता हे दिनदर्शिकेमधले जे 2 घटक जे आपण घेतलेत की एक वर्षाचं कॅल्क्युलेशन करणं आणि दुसरं घेतलं तो आपण महिन्याचं कॅल्क्युलेशन करणं, प्लस म्हणजे आपण गेल्या लेक्चरमध्ये लीप वर्ष काढायचं हे पण शिकलो होतो. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला कधी कधी असा पण प्रश्न पडतो की समजा 2 जानेवारीला जर बुधवार असेल तर 2 जानेवारीला जर बुधवार असेल तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील. प्रश्न काय बघा, जर 2 जानेवारीला बुधवार असेल तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील. आता हे कसं काढणार बघा की लक्षात ठेवायचं, मगाशी सांगितल्याप्रमाणे जानेवारी महिन्याला जर आपण 7ने भाग लावतोय तर बाकी किती शिल्लक राहते, 3 बाकी शिल्लक राहते. जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस येतात. 31ला जर आपण 7ने भाग लावतो तर बाकी शिल्लक किती राहते, 3 बाकी शिल्लक राहते. याचाच अर्थ काय होतो सांगा की त्या महिन्यामध्ये 3 दिवस हे जादाचे होत आहेत.
मग जादाचे म्हणजे कसं सांगा की जर समजा 2 जानेवारीला बुधवार आहे तर याचा अर्थ काय होतो सांगा, 1 जानेवारीला मंगळवार असणार आणि 3 जानेवारीला गुरुवार असणार. आलं लक्षात? म्हणजे बघा इथे 1 जानेवारीला मंगळवार, 2 जानेवारीला बुधवार, 3 जानेवारीला गुरुवार. मग ह्या महिन्यामध्ये 5 वार येणारे कोणते आहेत बघा, हेच वार 5 वेळा येणार. कसे 5 वेळा येणार आहे ते बघा. 1 जानेवारीचा वार हा अजून कुठल्या तारखेला येणार आहे, मंगळवार कुठल्या तारखेला येणार, 8 तारखेला येणार. अजून कुठल्या तारखेला येणार तर 15 तारखेला येणार. अजून कुठल्या तारखेला येणार तर 22 तारखेला येणार. आणि अजून कुठल्या तारखेला येईल तर तो 29 तारखेला येणार. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. जेवढे भाग जातात तेवढे दिवस एक्स्ट्रा होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 दिवस बाकी 3 राहते, म्हणून पहिले 3 वार हे 5 वेळा येतात. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे वार कोणत्या किती वेळा येतील, 5 वेळा येतील. म्हणजे हाच वार 29 तारखेला असणार, हा 30 तारखेला असणार आणि हा 31 तारखेला असणार. पाहिजे तर तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकता. 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारीखचा वार हा 29 तारखेला असतो, 2 तारीखचा वार हा 30 तारखेला असतो आणि 3 तारीखचा वार हा 31 तारखेला असतो. सेम तसंच 30 दिवसाचा महिना असेल तर कोणते वार 5 वेळा येतील तर पहिल्या 2 दिवसाचे वार 5 वेळा येणार. म्हणजे 1 तारीखचा वार हा 29 तारखेला असतो आणि 2 तारीखचा वार हा 30 तारखेला असतो. आता जर समजा सामान्य वर्षातील जर फेब्रुवारी महिना जर तुम्हाला विचारला असेल तर सामान्य वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळे दिवस हे 4 वेळाच येतात. कारण 28ला काय होतं सांगा, 7ने पूर्ण भाग जातोय. म्हणजे बाकी किती शिल्लक राहते, 0 बाकी शिल्लक राहते. म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळे वार हे किती वेळा येतात तर 4 वेळा येतात. मग ही गोष्ट आपल्या लक्षात राहिली पाहिजे की कुठल्या महिन्यामध्ये कुठले वार 5 वेळा येतात आणि कुठल्या महिन्यामध्ये कुठले वार 4 वेळा येतात. कारण ह्याच्यावरती तुम्हाला काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. हे जर लक्षात येत नसेल तर तुम्ही कॅलेंडर उघडून बघा, कॅलेंडरमधून बघून तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्ट ही आताच्या आत्ता तुम्ही क्लिअर करत जा. म्हणजे जेणेकरून काय होईल सांगा की पुढे ज्या वेळेला तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल त्यावेळेला तुमच्या त्या शंका ज्या असतील त्या मिटून जातील. सेम असं अजून ह्याच्यावरती कुठला प्रश्न पडतो दिनदर्शिकेवरती की तुम्हाला प्रत्येक सणांच्या तिथी माहिती पाहिजेत. म्हणजे कधी कधी असा प्रश्न पडतो की शिक्षक दिनला जर समजा 2011 मधील शिक्षक दिना दिवशी जर सोमवार असेल तर स्वातंत्र्य दिना दिवशी कोणता वार असेल. मग हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. शिक्षक दिन कधी असतो तर 5 सप्टेंबरला असतो. स्वातंत्र्य दिन कधी असतो तर तो 15 ऑगस्टला असतो. मग त्या 5 सप्टेंबरवरून तुम्हाला 15 ऑगस्टची तारीख काढायची असणार. ह्या ज्या महात्मा गांधी जयंती ती लक्षात राहील, तीची तारीख तुम्हाला माहिती पाहिजे. लोकमान्य टिळक पुण्यतिथी त्याची तारीख तुम्हाला माहिती पाहिजे. प्लस म्हणजे बालदिन कधी असतो ते माहिती पाहिजे. अशा जे छोट्या छोट्या तिथी ज्या आहेत त्या दिनदर्शिकेमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. दिनदर्शिकेमधला अजून एक घटक जो येतो तो म्हणजे सगळ्यात शेवटचा घटक मी तुम्हाला दाखवते दिनदर्शिकेमधला. तो बघा, तुम्हाला असं विचारलं जातं, तुमची जन्मतारीख असते. साधारणपणे तुम्ही ज्यावेळेला ऑफलाईन फॉर्म वगैरे भरता त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तिथं काय करावी लागते सांगा, तारीख टाकावी लागते. मग त्यावेळेला तुम्हाला तुमचं तिथं वय मेन्शन करावं लागतं आणि त्याच्याचवरती तुम्हाला प्रश्न विचारतात की असा प्रश्न विचारतात, जर समजा रमणची जन्मतारीख किंवा रमणची जन्मतारीख 2 मार्च 1990 असेल तर तर 3 एप्रिल 2010 रोजी रमणचे वय किती असेल. प्रश्न काय बघा, रमणची जन्मतारीख जर 2 मार्च 1990 असेल तर रमणचे वय 3 एप्रिल 2010 रोजी किती असेल. आता हे गणित सोडवायचं कसं बघा, सेम आपण गणित सोडवतो त्या पद्धतीने सोडवायचं. मांडणी करायची त्याची. 3 एप्रिल म्हणजे कितवा महिना येतो सांगा, 4था महिना येतो म्हणजे 4 आणि हे किती येणार आहे 2010 वजा मार्च म्हणजे 3 आणि 1990 आणि सरळ ह्यांची काय करायची सांगा, वजाबाकी करायची. तर वजाबाकी कशी करणार,
सेम आहे त्या पद्धतीने 0, 11तून 9 गेले 2, 0 0, 4तून 3 गेला 1 आणि 1. म्हणजेच बघा, रमणचा जन्म जर 2 मार्च 1990 रोजी झाला असेल तर त्याचे वय 3 एप्रिल 2010 रोजी किती असणार आहे सांगा? 20 वर्ष 1 महिना 1 दिवस असं तुमचं काय असेल सांगा? उत्तर असेल. आता हे काय होतं सांगा? हे सरळ कॅल्क्युलेशन होतं म्हणून अगदी सोपं गेलं. आपण थोडंसं किचकट कॅल्क्युलेशन बघूया. आता किचकट कॅल्क्युलेशन म्हणजे बघा, म्हणजे जर समजा तुम्हाला असं गणित घातलं असेल, जन्म आहे 11 नोव्हेंबर 1992 आणि वय तुम्हाला काढायचं आहे कुठल्या दिवसाचं? 3 ऑगस्ट 2011चं. म्हणजे बघा, जन्म काय आहे 11 नोव्हेंबर 1992 आणि वय त्याचं 3 ऑगस्ट 2011 रोजी वय किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. सेम आहे त्या पद्धतीने गणित मांडायचं. गणित कसं मांडणार बघा, 3 ऑगस्ट म्हणजे 8वा महिना आणि साल कोणतं सांगा? 2011 आणि त्यांची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना बघा, 11 दिनांक आहे, नोव्हेंबर म्हणजे 11वा महिना आणि हे काय दिलं आहे सांगा? 1992. आता इथे प्रश्न पडणार तुम्हाला, 8मधून 11 कसे वजा करायचे आणि 3मधून 11 कसे वजा करायचे? अगदी समजून घ्या. बघा, पहिल्यांदा आधी ना गणित सोडवायच्या आधी ह्या ज्या लहान संख्या आहेत त्या लहान संख्या आपण काय करणार आहोत सांगा? मोठ्या करणार आहोत. मोठ्या कशा करायच्या? तर बघा, 2011 मधलं 1 वर्ष आपण इकडे ॲड करणार. 1 वर्ष म्हणजे किती महिने? 12 महिने. जर आपण इथे 12 महिने ॲड करतोय तर इथे किती महिने होतील सांगा? 20 महिने होतील. इथे काय होईल? 2010 होईल. म्हणजे 2011 जाऊन काय होणार आहे सांगा? 2010 राहतील. काय केलं बघा, 8 ही संख्या लहान आहे कशापेक्षा? 11पेक्षा. तर 8 ह्या संख्येला आपल्याला काय करायचं आहे सांगा? मोठं करायचं आहे. तर मोठं करायचं तर मग कसं करायचं आपण? की वर्षामधून 1 वर्ष आपण कुठे घेतलं? महिन्यामध्ये घेतलं. मग 1 वर्ष म्हणजे किती महिने? तर 12 महिने. 12 प्लस हे 8 किती झाले? 20 झाले. आता इथे बघा, आता इथे दिवससुद्धा तसंच दिलं आहे. इथे 11 आहेत आणि इथे 3 आहेत. मग आता ह्या 3ला आपण मोठं करायचं आहे. मग 3ला मोठं करण्यासाठी आपण काय करणार सांगा? इथला 1 महिना आपण इथे घेणार. मग आता इथे बघा, इथला 1 महिना घेतला, इथे किती राहिले? 19 राहिले. आणि आता 1 महिना म्हणजे किती दिवस? तर साधारणपणे 31 दिवसांचा महिना असतो. पण आपण ह्या गणितमध्ये आपण किती दिवस पकडायचे? 30च दिवस पकडायचे. म्हणून ते 30 आणि हे 3 किती होणार आहे सांगा? 33 होणार आहे. म्हणजे आता तुम्हाला इथं मिळणार ते काय मिळणार आहे सांगा? मोठ्या मोठ्या संख्या मिळणार. म्हणजे इथे जी 33 ही संख्या मिळाली ती तुम्हाला 11पेक्षा मोठी मिळाली. 19 ही संख्या मिळाली आहे तुम्हाला ती 11पेक्षा मोठी मिळाली. आणि 2010 ही संख्या 1992पेक्षा काय आहे? ऑलरेडी मोठीच आहे. मग आता तुम्हाला वजाबाकी करायला काय होईल सांगा? सोपं जाईल. म्हणजे बघा, लक्षात घ्या, आपण काय केलं? महिना लहान होत होता म्हणून 1 वर्ष ह्याच्याकडून महिन्याकडे घेतलं. दिवस लहान होत होता म्हणून 1 महिना आपण ह्याच्याकडे घेतला. आणि इथं 1 वर्ष घेताना किती महिने ॲड केले आपण? 12 महिने ॲड केले. इथे 1 महिना घेताना आपण किती दिवस ॲड केले सांगा? 30 दिवस ह्याच्यामध्ये ॲड केले. म्हणजे बघा, 2010 मधून 1992 गेले, किती होत आहे? 2010 मधून 1992 जात आहे तर किती राहत आहेत? 18 राहत आहेत. इथे 19 मधून 11 गेले 8 आणि 33 मधून 11 गेलेत 22. म्हणजेच बघा, इथे जर जन्म 11 नोव्हेंबर 1992 असेल तर त्याचं 3 ऑगस्ट 2011 रोजी वय किती असणार आहे सांगा? 18 वर्ष 8 महिने 22 दिवस. 18 वर्ष 8
महिने 22 दिवस एवढं आपलं काय असणार आहे, वय असणार आहे. आणि हे अगदी बेसिक गणित आहे, जी बेसिक गणितं तुम्ही दिनदर्शिकेमधली शिकू शकता. आणि याचा गणितांचा करताना काय करा की जास्तीत जास्त सराव करा. जर समजा तुम्हाला स्पर्धा परीक्षांची पुस्तकं जर अवेलेबल होत नसतील तर तुमच्या वाडीमध्ये किंवा तुम्ही जे राहता त्याच्या आजूबाजूला जी मुलं शाळेत जाणारी आहेत त्यांची स्कॉलरशिपची पुस्तकं घ्या, पाहिजे तर त्यांची गणितची पुस्तकं घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणंसुद्धा ही सापडतील. साधारणपणे जर समजा तुम्ही 7वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक घेताय किंवा जर जी मुलं परीक्षा देत आहेत, MTSची परीक्षा देत आहेत, NTSची परीक्षा देत आहेत, त्यांच्याकडे जी सराव पुस्तकं अवेलेबल असणार आहे ती पुस्तकं जरी घेऊन तुम्ही अभ्यास करताय ना तरी हा तुमचा स्पर्धा परीक्षेचा बेसिक अभ्यास आता सध्या तयार होऊ शकतो. म्हणून म्हटलं की हे दिनदर्शिका टॉपिकमध्ये एवढेच तुम्हाला विचारले जातात की म्हणजे वर्षाचं कॅल्क्युलेशन, महिन्याचं कॅल्क्युलेशन, महिन्याला कुठले वार जादा येतात म्हणजे 5 वेळा येतात ते विचारलं जातं किंवा लीप वर्ष कसं काढायचं ते विचारलं जातं. आणि प्लस म्हणजे दिनदर्शिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा घटक येतो की तुम्हाला एक जन्मतारीख सांगितली जाते आणि त्या तारखेला वय विचारलं जातं. तर हे तुम्हाला असं ह्या पद्धतीने काढता आलं पाहिजे. तर दिनदर्शिका टॉपिकमध्ये आज आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. पुढच्या वेळेला बुद्धिमत्ताचा मी दुसरा घटक तुम्हाला घेऊन येईन. धन्यवाद.